खारं पाणी म्हणजेच क्षारयुक्त पाणी प्यायल्यामुळे किडनी निकामी होते। पण एखाद्या गावामध्येच क्षारयुक्त पाणी येत असेल तर त्या गावकऱ्यांनी काय करायचं असा प्रश्न सध्या अकोल्यामधल्या बाळापूर तालुक्यातल्या नागरिकांना पडलाय। इथे 60 पेक्षा जास्त गावांमध्ये क्षारयुक्त पाणी येतं, त्यामुळे शेकडो नागरिकांना किडनीचे आजार झालेत। हे दृश्य आहे अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातल्या सावरपाटी गावातलं। विहिरी आणि बोर मधलं क्षारयुक्त पाणी इथले गावकरी पितायत। पाण्याचा दर्जा काय आहे ते हे घागरीवर पडलेले पाण्याचे डाग सांगतायत। या पाण्यामुळे गावात किडनी स्टोन आणि किडनी संबंधीचे आजार वाढू लागले। सावरपाटी गावात 3 ते 4 जणांना क्षारयुक्त पाण्यामुळे किडनीचे आजार झाले, तर प्रशांत काळे या ग्रामस्थाला किडनी गमवावी लागल्याची तक्रार आहे। त्यांना उपचारासाठी आतापर्यंत 12 लाखांच्या वर खर्च आलाय। पाण्यामुळे किडन्या गेल्या दोन्ही बी। मुंबईला गेलो, डॉक्टरने सांगितलं दोन्ही किडन्या फेल झाल्या। आता 3 वर्ष झाले डायलिसिस चालू आहे आणि पाणी तेच प्यायला आहे सध्या। नळ घरोघरी आहेत पण पाणी तेच आहे। 90% पाणी खराब आहे। गोळं पाणी आणण्यासाठी विकत घ्यावं लागते, उरळले जावं लागते, तटून विकत आणावं लागते पाणी। नाही तर पाणी हेच आहे प्यायला खरं। नाही कोण लक्ष द्यायला, काय किती दिवसाचं हेच चालू आहे ना। एवढं खारं पाणी आहे तरी तेच चालू आहे ना प्यायला। आपला अकोट आणि बाळापूर हा पट्टा जो आहे हा खारपान पट्टा आहे। खारपान पट्टामध्ये येथील भूगर्भातील पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त आहे। क्षार म्हणजे याच्यात काय येते की कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फेट हे प्रमाण जास्त असतात। त्याच्यामुळे किडनीमध्ये सतत मुतखडा बनण्याचे प्रमाण जास्त असतं आणि हे मुतखडा बनल्यानंतर काही दिवस दुखलं की आपण त्याच्याकडे लक्ष देतो, गोळ्या औषधे घेऊन ते दुखणं बंद करतो, पण नंतर लक्ष देत नाही आणि असे रुग्ण मग पुन्हा स्टोन मोठा होऊन मोठा जो श्रवण होतो तेव्हा तो किडनी पूर्णतः निकामी करतो, त्या स्टेजला येतात। प्लस हा ॲग्रिकल्चरल नेफ्रोपॅथी नावाचा एक एंडेमिक आजार आहे। त्याच्यामध्ये होते काय की शेतकरी मजूर वर्ग हा शेतात काम करतो, आपल्याकडे उन्हाळा विशेष आहे, तेव्हा त्यांना पाणी पितात तर तेच खारं पाणी पितात आणि ते पण कमी प्रमाणात पितात। तर त्याच्यामुळे डिहायड्रेशन प्लस खारं पाणी या दोन्हीमुळे, क्षारयुक्त पाणी या दोन्हीमुळे त्यांना स्टोन जास्त प्रमाणात होऊन किडनी निकामी होण्याचे जास्त चान्सेस असतात। बाळापूर तालुक्यातल्या जवळपास 60 पेक्षा अधिक गावात हीच परिस्थिती आहे। इथलं पाणी क्षारयुक्त असल्यानं अनेकांना विविध आजार होत आहेत। गावकऱ्यांना पिण्यासाठी पाणी विकत घ्यावं लागतंय, नाहीतर 15 ते 20 किलोमीटर दूर जाऊन दुसऱ्या गावातून पाणी आणावं लागतंय। आमच्या इथं पाणी म्हणजे असं आहे की आता सध्या उन्हाळा आहे, या उन्हाळ्यात म्हणजे चांगल्या पाण्यानं तहान होत नाही। आता हे जे पाणी आहे ना, हे पाणी आपण एखाद्या भांड्यात जर घेसाल तर जे क्षारासारखे क्षार त्याच्यावर तयार होतात आणि ते क्षार जे तयार होतात ना, तर त्या क्षारानं असे फोटो बिटो दुखतात। एक तर खूपच सिरियस आहे, उमेश काळे म्हणून त्या व्यक्तीचं 2 एकर वावर विकल्या गेलं या आजारामुळे आणि आज त्याची अशी परिस्थिती आहे की दर 3ऱ्या दिवसाला त्याला डायलिसिस चालू आहे। पाण्यासाठी आता आमच्या गावचे लोक शक्यतो आरो प्लांटवर जातात। बाळापूर विधानसभा मतदारसंघात खेडी पाणी पुरवठा योजनेला विलंब लागला। त्याला शिंदे सरकारने दिलेली स्थगिती, त्यामुळेच गावातल्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याचा आमदार नितीन देशमुखांचा आरोप आहे। उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना 225 कोटीची जवळपास योजना त्या भागामध्ये वाहन धरणाहून मंजूर झाली। शिंदे सरकारनं त्या कामाला स्थगिती दिली आणि न्यायालयानं संपूर्ण कामाची शासनानं दिलेल्या सर्व कामाची स्थगिती उठवली आणि नंतर कामाला सुरुवात झाली। जवळपास आज रोजी 80% काम पूर्ण झालं। कदाचित शासनानं त्यावेळेस स्थगिती दिली नसती तर आज रोजी त्या भागातील लोकांना पिण्याचं पाणी, गोळं पाणी सुरू झालं असतं। स्थगिती दिल्यामुळे विलंब झाला आणि आता 4 महिन्यानंतर ते काम पूर्ण होईल, जवळपास 4 महिन्यामध्ये। आणि 4 महिन्यानंतर त्या खारपान पट्ट्यातील भागातील लोकांना वाहन धरणाचं गोळं पाणी मिळेल आणि भविष्यात जो आता किडनीचे जे आजार होत होते, पाण्यामुळे जे प्रश्न निर्माण होत होते, ते प्रश्न भविष्यात निर्माण होणार नाही। अकोल्यातल्या बाळापूर तालुक्याची ही क्षार पाण्याची व्यथा आम्ही अकोल्याचे आमदार अमोल मिटकरींपर्यंत पोहोचवली। यावर लवकरच उपाययोजनांचं आश्वासन मिटकरींनी दिलंय। सिलिकॉन नावाचा एक विशिष्ट घटक त्या पाण्यामध्ये असतो, क्षार असतात। त्यामुळे तुम्ही बघा बोरिंगचं किंवा क्षारचं पाणी अगदी काचावर जरी पडलं तर पांढरे डाग उमटतात। पिल्यानंतर त्याचे साईड इफेक्ट मोठ्या प्रमाणात आहेत। निश्चितच एनडीटीव्हीनी ही बाब आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणि सरकारसमोर आणली
आम्ही यावर गंभीर याची दखल घेऊन जे काही शक्य आहे ते तात्काळ शासन पातळीवर करून त्या ठिकाणी काही फिल्टर लावता येईल का किंवा क्षार कमी करण्याकरता काही करता येईल का, जसं याची पूर्णपणे दखल घेऊन शहानिशा करून सर्व नागरिकांना आम्ही न्याय देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन। जिल्हा प्रशासनानेही आता बाळापूरमधल्या क्षारयुक्त पाण्याची गंभीर दखल घेतली आहे। प्रशासन या गावात पाण्याची पाहणी करतंय, पाण्याचे नमुने घेतले जाणार आहेत। गावात मेडिकल कॅम्प भरवण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत। येथे एक पेशंट आढळले आहेत, उमेश काळे, त्यांचं किडनीचा प्रॉब्लेम आहे। असं आढळलं की त्यांना 3 वर्षापासून डायलिसिस चालू आहे। आज सुद्धा ते डायलिसिससाठी गेलेले आहेत। तर नेमका प्रॉब्लेम इथले पिण्याचे पाणी जे आहे ते पिण्याचं पाणी दूषित असल्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट झालेलं निदर्शनास आलेलं आहे। या बाबतीत आम्ही आमची सर्व उपाययोजना करणार आहोत। शुद्ध पाणी मिळणं हा नागरिकांचा अधिकार आहे। त्याच पाण्यामुळे आजार होऊन किडनी खराब होत असेल तर सरकार आणि प्रशासनानं योग्य उपाययोजना तातडीनं करणं गरजेचं आहे। योगेश शिरसाट, NDTV मराठी, अकोला।